कृष्ण पेडणेकर उभा दांडा यांच्या उपस्थितीमध्ये सचिन सातार्डेकर तिथे उपस्थित आहेत, अभिनंदन. सामन्याला सुरुवात होईल. दोन्हीही सलामीचे फलंदाज खंडार तळवणे क्रिकेट संघाचे संघ मालक, आपण जर मैदानावर उपस्थित असाल, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल, आपल्यास विनंती आहे की आपण मान्यवरांच्या मान्यवर कक्षामध्ये यायचंय. थंडर बॉईज तळवणे क्रिकेट संघाचे संघ मालक, आपल्यास विनंती आहे, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल, कृपया आपण मान्यवरांच्या मान्यवर कक्षात यायचंय. तसेच या ठिकाणी मान्यवरांच्या मान्यवर कक्षात आमचे मित्र राधाकृष्ण पेडणेकर, सचिन सातार्डेकर, वेंगुर्ले नगरीचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय यशवंत किनेळकर या त्रयमूर्तींचं आगमन झालंय. सातेरी भद्रकाली चषकाच्या निमित्तानं त्यांचं मनपूर्वक स्वागत. ओव्हर टू दाते सर. पहिलाच बॉल, हलकासा बॅकफुट पंच, एक धाव इथे मिळेल. खातं उघडलं जातंय. फलंदाज कुशल पेडणेकरचं, त्याच्या बरोबरीने फलंदाज जितेंद्र नागोजी आणि रोहन साळगावकर पहिलं षटक हाताळतोय गणपती वॉरियर्स कडून. तसेच या संपूर्ण सामन्याचा आनंद लुटण्यासाठी वेंगुर्लेवरनं खास करून सन्माननीय संदेशी कुबल, सन्माननीय कार्मिस अल्मेडा तसेच बबलू कुबल यांची उपस्थिती आम्हाला दिसते. आपल्यास विनंती आहे की आपण मान्यवरांच्या मान्यवर कक्षात येऊन स्थानपन्न व्हायचंय. बॅटची वरची कडा, टॉप एज, विकेट किपर खाली आणि पहिली विकेट गारत गौरेश साबडेकर यांनी हा झेल टिपलाय. फलंदाज आउट होईल. जितेंद्र गोल्डन डकचा शिकार. खराब स्ट्रोकचं सिलेक्शन, मोठी विकेट. जितेंद्र परतलाय. विपुल पवार पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती. 43 धावा त्याने केल्या होत्या. विकेट घेतली होती. गोलंदाजी करत असताना विपुलला आता तसाच खेळ करावा लागेल जगदंब स्पोर्ट्स आरुंदासाठी. साखळी फेरीतील शेवटचा सामना आज मैदानावर रंगतोय आणि उद्या ठीक 8:30 वाजता या सामन्यांना सुरुवात होईल. क्वार्टर फायनलचे सामने, नॉकआउटचे सामने सुरू होतील. पहिला सामना होईल AK स्पोर्ट वरवडे विपक्ष AS स्पोर्ट आरवले. दाजी नाईक वर्सेस बबन नाईक, दोन दिग्गज खेळाडू लढतील मैदानावर. दुसरा सामना साईश 11 विपक्ष बांधेश्वर बांधा. एका बाजूने स्टार अक्षय, दुसऱ्या बाजूने गुरु हो जाय शिरू गुरुप्रसाद आरोस्कर. यानंतर एम्पायर जिम कुडाळ आणि यातील विजेता संघ. आणि शेवटचा सामना असेल प्रतीक स्पोर्ट माझगाव विपक्ष कोलगाव फ्रेंड सर्कल. म्हणजे दोन सख्खे मित्र आज उद्या शेवटचा सामना लढतील, संदेश कुंडेकर आणि गणेश कुबल. उद्या देखील हा महासंग्राम पाहायला विसरू नका. चांगल्या मॅचेस 8:30 वाजल्यापासून 8:15ला रिपोर्टिंग टाइम आहे. बॅकफुटला जात असताना टॅप केलंय. कम पॉइंटला रनआउटची संधी आहे, परंतु भरपूर वेगाने इथे धाव कंप्लीट केली आहे. गौरेशने बॉल अडवेपर्यंत इथे सिंगल पूर्ण. या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 2. मागील 2-3 सामने थोडेसे एकतर्फे रंगलेत. हा सामना आणि याच्यापासून भरपूर अपेक्षा आहे, कारण क्वालिफाय करायचं असेल तर मात्र चांगला खेळ करावा लागेल. शफल झालाय. बॉलर बॅक ड्राइव्ह फॉलो थ्रू मध्ये पायाने अडवण्याचा प्रयत्न, परंतु स्ट्रेट हिट. डीप मध्ये फिल्डर येतोय. रजत कदमने बॉल अडवलाय. कदमची पावलं बॉल पर्यंत पोहोचली. एक चांगलं क्षेत्ररक्षण. समीरजी पांढरे कदम हे आडनाव देखील भरपूर चर्चेमध्ये आलं. ज्यावेळेला भारतीय चलनावर म्हणजेच नोटांवर, 500च्या नोटांवर एक कदम स्वच्छता की ओर हे लिहून आलं. कदम चांगलं क्षेत्ररक्षण. बॅटची कडा, प्लेड ऑन, यष्ट्यांचा वेध, मोठी विकेट. विपुल पवार आउट होतोय, कारण पहिल्या मॅच मध्ये 43 केल्या होत्या, तो मात्र अपयशी ठरला. या मॅच मध्ये आणखीन एक धक्का बसतोय टीम जगदंब स्पोर्ट्स आरोंद्याला. रोहन साळगावकर पहिल्याच ओव्हर मध्ये 2 महत्वाच्या विकेट त्यांनी घेतल्यात. पॉवर प्लेचं षटक, दबाव चांगला बनवलाय जगदंब स्पोर्ट्स आरोंद्यावर. तुम्ही पाहताय श्री सातेरी भद्रकाली चषक 2024
आणि त्याच एंडने त्या टेम्पल एंडने गोलंदाजी करत असताना चांगलाच दबाव बनवलाय रोहनने. नवीन फलंदाज तेजस जुवलेकर फलंदाजीसाठी. वेंगुर्ल्याचा खेळाडू, परंतु या मैदानामध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थाने निखळ आनंद क्रिकेटचा मिळालाय प्रेक्षकांना. अगदी आजूबाजूला हिरवीगार गर्द झाडी, त्याच्यामध्ये एक क्रीडांगण, ती लाल माती युक्त असं क्रीडांगण, मध्ये ही खेळपट्टी, सिमेंटची ही खेळपट्टी, मागेच आपल्या बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या खाडी, गोव्याची बॉर्डर, महाराष्ट्र आणि गोव्याच्या बॉर्डरवर आरोंदा हे गाव आणि दोन राज्यांना जोडलं जातं याच बाजूच्या ब्रिज पासून. चांगला बॉल चांगल्या टप्प्यावर, पहिलं षटक थोडस भेदक झालं, तिखट लागलं, जशी एखादी मिसळ झणझणीत लागावी अगदी तसं झणझणीत लागलं हे षटक. पहिल्या ओव्हरच्या दरम्यान धाव आलेले आहेत स्कोर बोर्डवर फक्त 4. जगदंबा स्पोर्ट्स आरोंदा 2 फलंदाज बाद 4 धावांवर. 6 षटकांचे सामने, फॉर्मॅट खूप चांगला आहे. 16 टीम, संघ मालक, 1 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, द्वितीय 50,000 व आकर्षक ट्रॉफीज, भव्य दिव्य अशा ट्रॉफीज आहेत. करंडकासाठी नेहमीच स्पर्धा खेळाव्यात आणि ते खेळलं जातं. कोकणचं क्रिकेट थोडस वेगळं क्रिकेट आहे, थोडस प्रवाहापासून दूर आहे, परंतु हळूहळू युट्यूब वाहिन्या आल्यामुळे प्रत्येक खेळाडू प्रकाश झोतामध्ये येतोय. प्रत्येक खेळाडूची गावं आता अनेक प्रेक्षकांना माहिती होत आहेत. कमी वयाचे खेळाडू चांगलं क्रिकेट खेळतात. नितेश समागाचं उदाहरण घ्या, 17 वर्षाचा तो खेळाडू, 12वीत आहे, चांगली कामगिरी करतोय क्रिकेटमध्ये. हळूहळू त्याचंही नाव होईल क्रिकेटच्या दुनियेमध्ये. रोहन खरात सारखा खेळाडू, रोहित खरात सारखा खेळाडू काल आपण पाहिला. ही नावं एवढी परिचित नाहीयेत लोकांच्या, परंतु कालपासून आता इथून पुढे त्या रोहितचं नाव, रोहन खरातचं नाव चर्चेमध्ये राहील क्रिकेटच्या दुनियेमध्ये. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळायचा होता, बॅटचा फेस लवकर क्लोज केला, वेगाने स्क्वेअर लेगला मारण्याचा प्रयत्न आणि हा पहिला बॉल देखील डॉट येतोय गौरेश गोलंदाजीसाठी. रेडी एक्सप्रेस या नावाने या खेळाडूची ओळख आहे. वेग चांगला आहे, खांद्याचा वापर चांगला करतो, एक चांगला गोलंदाज, सातत्य यांनी ठेवलंय. खुल्या गटामध्ये अनेक स्पर्धा खेळलाय, त्याच्यामुळे अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज द गुड टीचर. चांगला बॉल ड्राईव्ह केलाय, शॉर्ट कव्हरला रोहन साळगावकरने बॉल अडवलाय, तोपर्यंत इथे सिंगल मिळेल. या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 5. सिंगल, एकेरी धाव, एकेरी दुहेरी धावांनी काहीच होणार नाहीये, लक्ष बोट ठेवावं लागेल. फुलर लेनचा बॉल होता, ऑन ड्राईव्ह बॉटम हँडचा खूप चांगला वापर, बॅकलिफ्टला थोडस खाली ठेवलं, ढकलला बॉल. डीप मध्ये नितेश होता, ज्याची मगाशी मी ओळख करून देत होतो. कमी वयाचा खेळाडू, 17 वर्षामध्ये चांगलं क्रिकेट खेळतोय, 12वीत आहे, चांगला खेळलाय. विशेष म्हणजे त्याची फिल्डिंग चांगली आहे, जबाबदारी घेऊन खेळतोय. चांगला फटका, आता चांगलं टायमिंग आहे, बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, प्रॉपर टायमिंग, बॅटच्या मधोमध 6 धावा, षटकार तेजसच्या बॅट मधून. तेजस जुळवेकर, चांगला फटका. स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पॉइंटला बॉल टर्न होतोय, सिंगल इथे मिळेल. सिंगलने स्ट्राइक रोटेट, एकेरी दुहेरी धावा येत आहेत. मोठाही फटका एक आलाय तेजसच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 13. चांगला ड्राईव्ह तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत, एक धाव मिळेल. टीमची धावसंख्या 14.
बॉल तयार. नितेश परब. ओहो परफेक्ट यॉर्कर अफलातून. काही संधी नव्हती फलंदाजाकडे. चारही मुंड्या चीत केले फलंदाजाला आणि ते एक भन्नाट यॉर्कर. क्रिकेटमध्ये जी रिस्पेक्ट आहे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांना आणि त्याच्यानंतर परफेक्ट यॉर्करला इथे प्रत्युत्तरच देता आलेलं नाहीये फलंदाजाला. पायामधून थेट स्टंपचा वेध, यष्ट्यांचा वेध घेतलाय फलंदाज बाद. भन्नाट गोलंदाजी. अगदी डेल स्टेनच्या पेसने हा बॉल टाकलेला असावा. शैली थोडीशी समरस वाटते. भन्नाट यॉर्कर. आउट होतोय फलंदाज. कुशल पेडणेकर नवीन फलंदाज मैदानामध्ये. सितार. धावा झाल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 14. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर. 13 बॉल मध्ये 14 धावा केल्यात टीम जगदंब स्पोर्ट्स अरोंदाने. धावांचा वेग वाढवावा लागेल आणि अशी गोलंदाजी जर झाली तर मग कठीण आहे, कारण या बॉल वर चारी मुंड्या चीत केलं फलंदाजाला. प्रत्युत्तरच देता आलेलं नाहीये. श्री सातेरी भद्रकाली चषक, सिंधुदुर्ग पेडणे प्रीमियर लीग, अतिशय चांगलं आयोजन अरोंदामध्ये तुम्ही पाहताय. सुसज्ज असं क्रीडांगण, 16 टीम, 1 लाख रुपयाचं पारितोषिक. अरोंदा क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा 1 लाख रुपयाचं पारितोषिक कोणत्या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलंय. नीटनीट कसं आयोजन. वेळेवर या स्पर्धा सुरू झाल्यात, वेळेवर संपतायत, हे मात्र विशेष. 6-6 षटकांचे सामने प्रत्येक टीमला खेळायला मिळतात, हे विशेष. पुन्हा एकदा फुलरलेनचा बॉल कव्हर्सला. फिल्डर आहे रजत कदम. चांगला झेल टिपलाय, फलंदाज बाद होतोय. आल्या पावली परत जावं लागेल. सितार चांगली छेडली आहे गोलंदाजाने. आणखीन एक विकेट. नवीन फलंदाज सचिन जाधव. हॅट्रिक बॉल. नितेश परब हॅट्रिक बॉल घेऊन येईल. सिद्धेश यांनी हॅट्रिक घेतली या स्पर्धेमध्ये. सिद्धेश मोरिये. प्रतीकने देखील हॅट्रिक घेतली आहे. पहिली हॅट्रिक प्रतीकच्या नावावर आहे. फायपर देखील आपल्याला पाहायला मिळाला या स्पर्धेमध्ये. काल मंदारने घेतली, आज सिद्धेशने घेतली. 2 गोलंदाज फायपर घेणारे ठरलेत. हॅट्रिक 2 झाल्या, तिसरी हॅट्रिक येईल का? हॅट्रिक बॉल ड्राईव्ह केलाय शॉर्ट कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. डाव्या हाताने बॉल उचललाय. डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी या ओव्हर मध्ये. 3 चेंडू निर्धाव टाकले, त्याच्यामध्ये 2 विकेट. सध्या लेफ्टी बॅटर मैदानामध्ये सचिन जाधव. कमी गतीने टाकलाय, मागे स्क्वेअर लेग आहे, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. विशाल कडून डॉट बॉल येईल. 4 चेंडू निर्धाव टाकले सलग. या स्पर्धेमध्ये 1 निर्धाव षटक आलंय, 2 मेडन ओव्हर आलेत. सचिन जाधव जो सध्या फलंदाजी करतोय त्यांनीच निर्धाव षटक टाकले आणि सिद्धेशने निर्धाव षटक टाकले. चांगला बॉल सलग 5 डॉट बॉल. लास्ट बॉल या ओव्हरचा. मेडन ओव्हर इथे येईल का हे पाहायचंय. सचिन जाधवने मेडन ओव्हर टाकलंय, तो फलंदाजी करतोय आणि आता त्याच्याच विरुद्ध मेडन ओव्हर येईल का हे पाहायचंय. तसं पाहिलं तर 3 बॉल तोही डॉट बॉल खेळलाय. या षटकातला शेवटचा बॉल. फलंदाजीसाठी सचिन तयार. लास्ट बॉल. कमी गतीने टाकलाय, स्ट्रेट मारलाय, फिल्डर येत आहेत. रजत कदमने हा झेल टिपलाय. मेडन ओव्हर आणि 3 विकेट.
नितेशने निर्धाव षटक टाकल्याने 3 विकेट घेतल्यात. या मॅचला कलाटणी देणारं हे षटक नक्की ठरलंय गणपती वॉरियर्स सराठाकडून. वेल बोल्ड. बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। घोडावड्या गावचे 2 कंदे खेळाडू बादशाह, एक सितारा, एक बाहुबली रंगे लढेल मैदानावर. दुसरा सामना साईश 11 विपक्ष बांदेश्वर बांधा. तिसरा सामना एम्पायर जिम कुडाळ विपक्ष यामधील विनर. आणि चौथा सामना प्रतीक स्पोर्ट माझगाव विपक्ष कोलगाव फ्रेंड सर्कल. योगेश त्यातच चेंडोबा चषक 26, 27, 28 आणि सुरपाल येथे एक मानाची स्पर्धा. 25,000 प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 20,000. चेंडोबा चषकची एक स्पर्धा. 3 षटकामध्ये धावा झाल्या स्कोर बोर्डवर फक्त 14. रोहन साळगावकर कॅचचा कॉल आहे. डीप मध्ये फिल्डर जज करतोय. चांगलं जजमेंट. थांबला क्षेत्ररक्षक नितेश. चांगली कामगिरी गोलंदाजी करत असताना निर्धाव षटक टाकलं. 3 विकेट घेतल्या. क्षेत्ररक्षण दर्जेदार तो करतोय. टीमची धावसंख्या 15. एका पाठोपाठ एक धक्के इथे बसलेत जगदंबा स्पोर्ट्स आरोंद्याला या मॅच मध्ये. जगदंबा स्पोर्ट्सने देखील चांगली कामगिरी केली होती, परंतु हा जो सामना आहे क्वालिफायर राऊंड आहे, इथे सामना जिंकावा लागेल. डू ऑर डाय. जिंकले तर उद्या खेळण्याची संधी मिळेल, हारले तर या स्पर्धेच्या बाहेर. त्याच्यामुळे बॅटिंग करावी लागेल. एक सन्मानजनक धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. फायटिंग स्कोर निर्माण करावा लागेल. चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर. चॉप करायचा होता. वाईड यॉर्करचा प्रयत्न जागेवरच ठेवलं फलंदाजाला. असं वाटलं की बरोबर या सिमेंटच्या खेळपट्टीवर पायात खेळेच ठोकलेत फलंदाजाच्या. फुटवर्क नव्हतं. मोबाईल मध्ये चांगलं नेटवर्क पाहिजे आणि क्रिकेटमध्ये चांगलं फुटवर्क पाहिजे बॅटरकडे. पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर ऑन साइडला खोदून काढलाय. एक धाव इथे मिळताना दिसेल. चांगलं क्षेत्ररक्षण रजत कदम. कदमची पावलं वेगाने बॉल पर्यंत जात आहेत. धावत जातोय, वेगाने जातोय. एकच धाव इथे मिळेल. टीमची धावसंख्या 16. या सामन्यामध्ये रजतने 2 झेल टिपलेत. चांगले झेल त्याच्याकडून. 3 बॉलचा खेळ संपलाय. 4थं षटक सध्या मार्गस्थ. रोहन साळगावकर पॉवर प्ले मध्ये त्याने फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. या ओव्हर मध्ये फक्त 2. मॅचची कडा घेतली आहे. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. रोहन साळगावकरच्या गोलंदाजीची एक खासियत आहे, वेगाने तो बॉल बरोबर आतमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो, यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करतो आणि फलंदाजाला बरोबर शांत ठेवले त्याने. अनुभव त्याच्याकडे आहे, तो इथे स्पष्ट दिसतोय. रनअप जास्त मोठा नाहीये, पण तो टप्पा चांगला आहे. यावेळेला बॅटची कडा, फाईन लेगचा फिल्डर, त्याच्याकडे बॉल टर्न होईल आणि तो मात्र भवऱ्यासारखा फिरतोय. एक धाव तत्पूर्वी पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता सुरू झालाय. रनआउटची संधी डायरेक्ट हिट केलेला नाहीये. 2 धावा मिळतील. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 18 धावा. 18. शेवटचा बॉल शिल्लक या षटकातला. 18 धावा. तुम्ही पाहताय श्री सातेरी भद्रकाली चषक. आजचा 4था दिवस. ग्रुप डी च्या मॅचेस. 2 संघ आजही क्वालिफाय होतील. लॉफ्ट केलाय, फटका हवेत आहे. पुन्हा एकदा झेल खाली. रजत कदम. रजत आहे तर मात्र झेल सोडणार नाही. 3 झेल त्याने टिपलेत. फलंदाज बाद. तेजस जोळेकर बाद होतोय. आणखीन एक विकेट इथे गमावली आहे जगदंब स्पोर्ट्स आरोंद्याने. 2 ओव्हर 7 धावांनी 3 विकेट घेतलेल्या आहेत रोहन साळगावकरने. दोन्ही पॉवर प्लेचे षटक त्याने हाताळलेत. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 18 धावा झाल्यात आणि आतापर्यंत फलंदाज बाद झालेले आहेत 6. 18ला 6.
2 ओव्हरमध्ये 14 धावा होत्या. 3 ओव्हर 14 धावा झाल्या कारण मेडन ओव्हर टाकलं निर्धाव षटक आणि त्याच्यानंतर 4 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. एक डबल 2 सिंगल, याच्यामध्ये देखील एक विकेट, एक डॉट बॉल. नवीन बॅटर अरविंद आहे स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज सोहम. गोलंदाजीसाठी 5व्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर स्ट्रॉंग अपील, अंपायर कडे डॉट बॉल. मॅन फ्रॉम सावंतवाडी राजाराम गौस गोलंदाजीसाठी पहिला चांगला टप्पा. दुसरा बॉल बॅकफुट पंच, कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहेत. विशालने बॉल अडवलाय, तोपर्यंत सिंगल मिळते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर एकेरी धावेने पुढे जाते. धावा झाल्यात 19. लो स्कोरिंग मॅचेस झालेल्या आहेत. मागील 2-3 जर सामने पाहिले तर गोलंदाजांचं वर्चस्व राहिलंय या सिमेंटच्या खेळपट्टीवर. चांगली गोलंदाजी राहिली आहे. प्रत्येक गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. नितेशने काय षटक टाकलं. 3 विकेट मेडन ओव्हर. राजारामचा कटर कमी गतीने टाकलाय, सरळ चाललाय विकेट कीपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. राजारामने देखील आता बरोबर फुटवरची परीक्षा घ्यायला सुरुवात केली आहे. कमी गतीने बॉल टाकतोय, कटरचा वापर करतोय. पहिला बॉल वेगाने टाकला, त्याच्यानंतर कमी गती, त्याच्यानंतर अजून कमी गती केली. 3 बॉल संपलेत. राजाराम पुन्हा एकदा तयार. समोर टाकलाय ओव्हर पिच बॉल, चांगला मारलाय फटका. डीप मध्ये फिल्डर आहे, कॅच ड्रॉप. पहिल्यांदा चूक केली आहे तिथे फिल्डर रजत कदमने. बॉल सीमा पार, षटकार. ग्रुप सी च्या मॅच काल चांगल्याच रंगल्या. क्लोज मॅचेस, क्लोज एन्काउंटर आपण काल पाहिलेत, परंतु आज थोडेसे एकतर्फे सामने रंगताना आपल्याला पाहायला मिळालेत. या ओव्हरमध्ये 7 धावा आल्या. 4 बॉलचा खेळ संपलाय. चांगला षटकार मारलाय फलंदाज सोहमने, खोदून काढला डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑनला. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला. वड शॉट, फिल्डर आहे विशालने हा झेल सोडलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करेल इथे सोहम. 2 धावा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. डबल मध्ये टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 27-27. शेवटचा चेंडू शिल्लक. 27 धावा. शेवटचा बॉल या षटकातला. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 27-27. सोहम स्ट्रायकिंग एंडला 8 रन केलेत. मागील 2 बॉलवर आता पुल केलाय, डीप मध्ये फिल्डर ठेवलाय. मिड विकेट येतोय, झेल खाली, कॅच ड्रॉप. पुन्हा एकदा 2 धावा मिळतील सोहमच्या खात्यामध्ये. गुरु राणेने हा झेल सोडलाय. मागील 3 बॉल मध्ये धावा आल्या 10. ओव्हरची होते समाप्ती. 5 षटकांचा खेळ संपलाय. टीम जगदंब स्पोर्ट्स आरोंदा धावसंख्या स्कोर बोर्डवर 29. 6 फलंदाज बाद. शेवटचं षटक, भैरवीचं षटक, लास्ट ओव्हर, हानामारीचं षटक. धावा कराव्या लागतील. बॅटिंग करणाऱ्या टीमला 45-50च्या आसपास लक्ष सेट करावं लागेल. त्याच्यासाठी कमीत कमी 15 ते 20 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. किरण पाणी यांकडून गोलंदाजीसाठी रजत कदम. रजतने चांगले झेल टिपले. एक झेल त्याच्या हातातून सुटला, तो षटकार गेला. षटकाराला सोहमच्या बॅट मधून. मागील 3 बॉल मध्ये 10 धावा केल्या सोहमने. महत्वाच्या धावा आहेत. लास्ट ओव्हर, पहिला बॉल.
पहिला बॉल कमी गतीने कटरचा वापर, बरोबर बॉलवर फिंगर रोल केले, बोट फिरवली, बीट करून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. व्हरायटी आहे यांच्या गोलंदाजीमध्ये. प्रत्येक गोलंदाजाने इम्प्रेस केलंय. जास्त धावा दिलेल्या नाहीयेत, खास करून रोहन साळगावकर, गौरेश, नितेश. चांगली कामगिरी राहिली. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली. फ्लाय स्लिप आहे. शॉर्ट थर्ड मॅनला बॉल अडवला जाईल तोपर्यंत 1 रन, चोरटी धाव. इथे कंप्लीट होत असताना मोहम्मद शेख यांनी बॉल अडवलाय. सिंगल इथे मिळते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 30 धावा. 4 बॉलचा खेळ शिल्लक. श्री सातेरी भद्रकाली चषकाचं आयोजन इथली ग्रामदेवता आणि त्याच नावाने या स्पर्धेचं आयोजन केलं अरुंदा ग्रामस्थांनी. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर 2 राज्यांना एकत्रित आणलं या स्पर्धेने. सर्व खेळाडू चांगले खेळलेत. तिसरं पर्व प्रीमियर लीगचा. आणखीन एक डॉट बॉल. लेग कटरचा चांगला वापर करत असताना गोलंदाज आणि ब्लाइंड स्ट्रोक खेळतात फलंदाज. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. या बॉलवर तुम्हाला मेरिटवर खेळावं लागेल. आणखीन एक डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ संपलाय. या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव. टीमची धावसंख्या 30. 3 बॉल अजूनही शिल्लक. यावेळेला बॅटची कडा घेतली आहे. बॉल हवेत आहे. विकेट किपर खाली येतोय. चूक होणार नाही. फलंदाज सोहम बाद. झेल टिपलाय गौरेशने. नवीन बॅटर सचिन. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 1 रन या ओव्हर मध्ये. खराब फलंदाजी केली आहे जगदंब स्पोर्ट्स आरोंद्याने. पुन्हा एकदा एक कमी गतीने टाकलेला बॉल. अंपायर कडे वाईड बॉल साठी अपील होते. स्पष्ट नकार अंपायरचा. डॉट बॉल. लास्ट बॉल. श्री सातेरी भद्रकाली चषकामध्ये 1 दिवस का होईना बोलण्याची संधी मिळाली. तमाम जे आयोजक आहेत, संयोजक आहेत, ज्यांनी मेहनत घेतली ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी, त्या सर्वांचं मनपूर्वक आभार. विशेष आभार व्यक्त करेन सदा स्पोर्ट्सचे मालक सदा दुरी यांचं, ज्यांनी या स्पर्धेसाठी आमंत्रण केलं, ज्यांनी या स्पर्धेसाठी मला बोलवलं, त्यांचंही आभार. 6 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्या 30 आणि या मॅच मध्ये 31 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. टीम गणपती वॉरियर्स चराठाला 31 धावांचं लक्ष्य. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना. दुसऱ्या डावाला आता सुरुवात होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये या पण ऐकूया समीर पांढरे सरांचा आवाज. 1 दिवस का होईना या निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची संधी, बोलण्याची संधी, आरोंदा गाव पाहण्याची संधी आणि त्याचबरोबर श्री सातेरी भद्रकाली चषकामध्ये समालोचन करण्याची संधी तुम्ही सर्वांनी दिलीत. सर्वांनी जो मान सन्मान दिला, सर्वांना भेटून खूप बरं वाटलं. विशेष म्हणजे इथल्याही काही गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला. थांबतो मरे. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार. पुन्हा नक्की येऊ या परिसरामध्ये. नक्की आपली भेट होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. आणि आपण ऐकूया आता समीर पांढरे सरांचा आवाज. धन्यवाद. उद्या ठीक 8:30 वाजता पहिल्या सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही कर्णधारांना दाजे नाईक आणि बबन एकाच गावचे दोन्ही कर्णधार आपल्या पाहायला मिळतील. AK स्पोर्ट वरवडे विपक्ष AS स्पोर्ट आरवली. हा पहिला सामना या मैदानावर रंगेल. त्यानंतर सायुष 11 बांदेश्वर बांदा, एम्पायर जिम कुडाळ यातील विजेता संघ आणि त्यानंतर प्रतीक स्पोर्ट माझगाव ओलगाव फ्रेंड सर्कल हे 4 क्वार्टर फायनलचे सामने
आपल्याला पाहायला मिळतील. सामना लो स्कोर आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण की आमचे गुरुवर्य सर समीर पांढरे. स्पर्धेच्या माध्यमातून सर कुणाल दत्त यांच्या ठिकाणी एक सन्मान चिन्ह देऊन सातेरी भद्रकाली चषकात या स्पर्धेची आठवण देऊन पुरस्कृत केलंय. या स्पर्धेच्या माध्यमातून तसेच या स्पर्धेसाठी ज्यांचं बहुमूल्य असं सहकार्य आजच्या स्पर्धेच्या चौथ्या दिवशी लाभलंय ते सन्माननीय सर कुणाल दाते यांनाही या स्पर्धेची आठवण चिरंतन राहावी. ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या प्रयत्नातनं सर कुणाल दाते यांचा आवाज आज आरोंदा नगरीमध्ये दुमदुमला असे आमचे परममित्र सदा स्पोर्ट्स रेडीचे मालक सदाधुरी यांच्यातर्फे या ठिकाणी एक प्रेमाची भेटवस्तू या ठिकाणी दिली जाते. ती सन्माननीय कुणालजी दाते सर यांना एक उदार असं व्यक्तिमत्व, क्रिकेटमधील एक जाणकार असं व्यक्तिमत्व आणि आज त्यांचा आवाज खऱ्या अर्थानं ज्यांच्या विशेष प्रयत्नातनं आम्ही अनुभवला असे आमचे परममित्र सदाधुरी यांच्याकडनं सन्मान होतोय. एक छोटीशी प्रेमाची भेटवस्तू देऊन तो सर कुणाल दाते यांचा. सर कुणाल दाते, जर आपणास ही आरोंदा नगरी आणि हा कोकण परिसर जर आवडला असेल, आपणास भावला असेल तर पुढील वेळी पुढील स्पर्धेमध्ये नक्की भेट द्या. आपल्या स्वागतासाठी आम्ही उत्सुक आहोत. छोटेखानी आव्हान विजयासाठी आणि या छोटेखानी उद्दिष्टाचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर म्हणून मैदानावर गेलेली दिसते ती सलामीची बिनीची जोडी गौरेश सावळ देसाई आणि त्याच्या साथीला विशाल लुरबे. पंचांचा डाव सुरू होण्याचा इशारा गोलंदाजीवर जादूमय गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला अरविंद नेमळेकर छोट्या चणीचा गोलंदाज सज्ज होतोय वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी पहिलं षटक फेकण्यासाठी. विजयी उद्दिष्ट 31 धावांचं. पहिला चेंडू मधल्या यष्टीवरचा मनगटी फटक्याने वळवण्याचा प्रयत्न झाला होता. प्रयत्न फसतोय. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षक कुशल पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूने डावाची सुरुवात ही होते. 30 धावांपासून जर बचाव करायचा असेल तर प्रतिस्पर्धी संघाचं गडी बाद करणे हे एकमेव कार्य असेल गोलंदाजांसाठी आणि त्याच कार्याच्या पूर्तीसाठी गोलंदाज झटतायत. यावेळी मनगटी फटका विशाल लुरबे याच्याकडनं आपण पाहतोय. चेंडूचा प्रवास स्क्वेअर लेगला एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. एकेरी धावेने विशाल स्वतःचं खातं खोलतोय व पर्यायानं या ठिकाणी गणपती वॉरियर्स सरटा क्रिकेट संघाचं खातंही जगदंबा स्पोर्ट्स आरोंदा क्रिकेट संघाविरुद्ध हे खोललं जातंय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त होते. नाममात्र 1 धाव धावफलकावर. दोन चेंडूंचा खेळ समाप्त. 1 धाव धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी सज्ज होतो तो अरविंद. काहीशा आडव्या बॅटनं चेंडू टोलवण्याचा प्रयत्न गौरेश सावळ देसाईकडनं. चेंडूचा प्रवास फाईन लेगला 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. फाईन लेग सीमारेषेच्या अलगद चेंडू अडवला जातोय. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न. 2 धावा सहजगत्या पूर्ण. ज्या दुहेरी धावांनी धावफलक बदलतोय तो 3 धावांवर. पहिलं षटक प्रगतीपथावर. 3 धावा धावफलकावर. सामना कमी धावसंख्येचा फिरकीचा जादूगार अरविंद नेमळेकर. सुरेख पद्धतीचा फटका बॅक टू द बॉलर स्ट्रेट ड्राईव्हचा बहारदार फटका या मैदानावर आपण पाहतोय. चौकारानं आगाज केलाय. मैदानावर फटका टोलावलाय. गौरेश सावळ देसाईने मैदानावर चौफेर फटकेबाजी करण्यासाठी कित्येक स्पर्धा गाजवल्या आपल्या फलंदाजा. हरशीच्या 2 वर्षांमध्ये अतिशय फॉर्म मध्ये असलेला खेळाडू खेळताना पाहायला मिळतोय. कमी धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मी म्हणे प्रथमतः जगदंबा स्पोर्टनं थोडीशी खराब फलंदाजी केली. विपुल पवारच्या वेळी माघारी परतला. फलंदाजी क्रमवर लावली मैदानावर. मोठा फटका पाहायला मिळतो या मैदानावर. फेवरेट फटका गौरेश सावळ देसाईचा. विपुल पवारचे शर्तीचे प्रयत्न मैदानावर. एकेरी धावसंख्येची पावलं ही दुहेरी धावसंख्येकडे पाहायला मिळत आहेत आणि 2 या धावसंख्येने सांघिक धावफलकावर 9 धावा धावफलकावर
पाठलाग करतोय मैदानावर 31 या धावसंख्येचा तो मात्र गणपती वॉरियर्स सराटा संघ या मैदानावर, तर दुसऱ्या बाजूनं या मैदानावर 31 धावापासून बचाव करायचा आहे, तर गडी बाद करावी लागतील, 2 ते 3 षटकं निर्धाव टाकावे लागतील, टिचून गोलंदाजी करावी लागेल, पण समोर फलंदाजी अतिशय तगडी आहे. गणपती वॉरियर्स सराटा प्रेक्षकांनी वाट धरली आहे, त्यांना समजलंय सामना एकतर्फी होतोय की काय मैदानामध्ये, कारण 31 धावा गौरेश सावळनं मैदानावर हात खोललेत. विशाल लोडबे मालवण तालुक्यातील एक तगडा खेळाडू, कित्येक वर्ष क्रिकेट खेळतोय मैदानावर, सुंदर नेत्रदीप पद्धतीचे फटके टोलावतो तो मैदानावर. सांघिक धावपलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावपलकावर 31 या धावसंख्येचा पाठलाग करतोय आपण, अनुभवतोय, पाहतोय. श्री सातेरी भद्रकाली चषक 2024 हा क्रिकेट रणसंग्राम आजच्या साखळी फेरीतील अंतिम सामना या मैदानावर, साखळी फेरीतील अंतिम सामन्याचा अंतिम दिवस, अंतिम सामना आजचा मैदानावर. उद्या हा स्पर्धेचा मेगा फायनलचा सामना. आज आपण सर कुणाल दत्ते यांचा आवाज ऐकलाय, उद्या ऐकूया मालवणी तडाखा सर बादल चौधरी. 9 धावा धाव फलकावर, 9 धावा धाव फलकावर 31 धावांचा पाठलाग असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन जाधव यानं विक्रम केला, निर्धाव षटक टाकलंय. आडव्या बॅटनं फटका पाहायला मिळतो, क्षेत्ररक्षक वेगानं येतोय स्क्रीनवर, सोहम स्क्रीनवर येतोय, परतीची फेक करतोय, तोपर्यंत 1 या धावसंख्येसाठी 1 या धावसंख्येने सांघिक धावफलकावर पाहायला मिळतोय. 10 धावा धावफलकावर, 10 धावा धावफलकावर आपण पाहतोय. गौरेश सावळ देसाई मैदानावर 1 चौकार 1 धावसंख्येची बहारदार बहरलेली फलंदाजी करत सचिनवर हल्ला बोल केलाय पुढे सरसबत. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक सोहम येतोय. पहिला प्रयत्न फ्रंबल, 1 धावसंख्येची पावलं थांबवली आहेत गौरेशनं. गौरेशला माहिती आहे मैदानावर घाई करण्याची गरज नाही आहे, कारण एकेरी 2 धावसंख्या पण जमू शकता मैदानावर, कारण पाठलाग करायचा आहे. हा 31 या धावसंख्येचा मापक या धावसंख्येला खेळत असताना सन्मानजनक क्रिकेट लक्ष दिलंय मैदानावर गणपती वॉरियर्स सराटा संघाच्या या जोडीनं, आणि गोलंदाजी ही प्रभावशाली करावी लागेल मैदानावर. पटका फसलाय मैदानावर, धोक्याची घंटा, विशाल लोडबे बॅक टू द पॅव्हिलियन, पहिला आदरा बसतोय गणपती वॉरियर्स सराटा संघाला. मालवण तालुक्यातील तगडा खेळाडू विशाल लोडबे बॅक टू द पॅव्हिलियन, आणि रेडी गावसाठी त्यानं कित्येक वर्ष क्रिकेट खेळलाय. रोहित स्पोर्ट वेंगुर्ल्यासाठी क्रिकेट जो खेळलाय, फ्रेंडशिप ॲडव्हान्स साठी क्रिकेट जो खेळतोय व्यावसायिक क्रिकेटच्या माध्यमातून, आणि तोच गौरेश कांबळे मैदानावर पाऊल टाकतोय. गोलंदाजी रेडी एक्सप्रेस या नावानं संबोधला जाणारा खेळाडू मैदानावर. 11 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. जो संघ विजय होईल तो क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल आणि एम्पायर जिम कुडाळ संघाच्या समोर खेळेल. तर दुसऱ्या बाजूने जो पराभूत संघ होईल त्याला नमस्कार करावा लागेल आणि 2024-25 ची वाट पाहावी लागेल. tenniscricket.in च्या माध्यमातून गेले 4 तासचा चौथा दिवस या स्पर्धेत सुंदर कार्य दाद द्यावी लागेल. या मैदानावर प्रशांत पवार, विघ्नेश धुळे, कुणाल, त्यानंतर आदित्य कोडव, आणि त्याचबरोबर एक आहे ते नाव गुपित आहे, ते सांगायचं नाहीये. सुंदर फटका, जमनिलगतचा फटका आल्या 1 धावसंख्येसाठी फटका पाहायला मिळालाय. आज रंजन सुरुवातीला काय खुश केलं होतं मैदानावर. महेश बाहेरकरचं ताळतंत्र थोडे त्या टीम मध्ये चुकलेले ताळतंत्र स्पर्धेला नमस्कार करावे लागले. जगदंब स्पोर्टनं सुरुवात केली धमाक्यात, शेवट थोडासा कडवा करताना पाहायला मिळतोय. विपुल पवारची बहारदार खेळ मैदानावर. आज ते खेळ व्यर्थ होते की काय. औष्टिकच्या बाहेरचा चेंडू, पंच 2 स्वेर चेंडूचा इशारा करतायत. अमांतरच्या स्वरूपात सांघिक धावफलकावर पाहायला मिळतोय. 13 धावा धावफलकावर 31 या धावसंख्येचा पाठलाग करतोय मैदानामध्ये गणपती वॉरियर्स सराटा संघ. मैदानावर गौरेश देसाई पंच सांगतायत पंच स्वेर चेंडू असल्याची खूण करतायत. पंच सांगतेला निर्णय बदलला जातोय. नो चेंडूचा इशारा असेल, लाईनच्या बाहेर पडतोय चेंडू, त्याचे येणारा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे पहा नेट, येणारा चेंडू आहे फ्री हिट. बघूया मान्यवर कक्षासमोर फटक्यानं स्वागत होतंय की काय. मान्यवर कक्षासमोर उडवलाय जरूर मैदानावर.
सेफ फटका आहे 2 ते 3 खेळाडू नोमे असल्यामुळे चेंडू फ्री हिटचा चेंडूवर दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर पाहायला मिळतो. षटक क्रमांक दुसऱ्या षटकाची आली सांगता 15 धावा धावफलकावर विजयासाठी आता मात्र 24 चेंडू विजयासाठी. त्याचं गुपित नाव होतं गेले 3 दिवस सापडत नव्हतं आणि आज सापडलंय तो दीपक. त्याला त्याचं टोपण नाव या सहकाऱ्यांकडे आहे आणि आज त्याचं नाव सापडलंय. कॅमेरावर प्रथमता झालाय सिंधुदुर्गामध्ये आणि गोवाच्या बॉर्डर प्रथम आल्यानंतर अतिशय खुश आहे तो दीपक. 15 धावा धावफलकावर. दीपक तुझं खूप खूप कौतुक आहे. प्रशांत हसतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पण तुझं कौतुक आहे दीपक. सुंदर कॅमेरावर आदित्य कुड, विघ्नेश जोळे, कुणाल, त्याचबरोबर प्रशांत पवार, tenniscricket.in, गौरव सावंत आणि पूर्ण टीम, चारी ऑफिशियल्स मंच, सर किशोर भगत, सर राजू रोगे, सर राजेश मोठे, सर नाना नाईक, HR ऑफिशियल्स, कॉमेंट्री बॉक्स मध्ये कॉम्प्युटर स्कोरर आमच्या जवळचा मित्र अखिल परब, कॉमेंट्री बॉक्स मध्ये काका सावंत, दीप आरोंदेकर, अरविंद नेंबळेकर. फिरकीचा जादूगारवर हल्ला बॉल गौरेश कांबळीनं एक सुंदर फटक्यानं स्वागत केलं. एका फिरकी गोलंदाजाचं 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 19 धावफलकावर. स्पर्धेचं पारितोषिक या स्पर्धेच्या गुरुप्रसाद नाईक, आज समीर पांढरे आणि सर कुणाल दाते हे दिग्गज समालोचक. उद्या सत्रात सर अशोक नाईक, बादल चौधरी यांचा उद्या आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. आणि प्रथम पारितोषिक रोख रक्कम 1 लाख रुपयाचं पारितोषिक सन्माननीय विशालजी परब साहेब यांच्याकडून. मोठा फटका पाहायला मिळतो या मैदानावर. फटका फसलाय. उंच कुरा खेळाडू विपुल पवार स्क्रीनवर आलाय. गौरेश कांबळी, 1 तेरे 1 मेरे. नमस्कार करावा लागेल. बॅक टू द पॅव्हलियन. 19 धावफलकावर 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये पुरस्कृत केलंय कळसी विजय अनंत आरोंदेकर, माजी जिल्हा सदस्य यांच्या स्मरणार्थ सन्माननीय मनोज आरोंदेकर यांच्याकडून. आणि प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी चषक सन्माननीय समीर केरकर, सरपंच तळवणे यांच्याकडून. तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी रोख रक्कम विभागून 15,000 रुपये आणि पारितोषिक दिलंय श्रीदेवी सातेरी भद्रकाली मित्रमंडळ यांच्याकडून. व चषक यासाठी दिले दोन्ही क्रमांकासाठी कुमार मंथन सावराम गावडे तिरोडा यांच्याकडून. स्पर्धेसाठी मालवेकरसाठी LED TV आणि पुरस्कृत केले आहे मे राऊत आणि कंपनी सावंतवाडी आरोंदा सावरजुवा सन्माननीय संदेश परब यांच्याकडून. उत्कृष्ट फलंदाजासाठी सन्माननीय राजू तानावडे यांच्याकडून पारितोषिक. शिवसिपचा फटका बसलाय. आल्या या मैदानावर नमस्कार करावा लागेल. बॅक टू द पॅव्हलियन आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा हादरा सुंदर झेल पकडले जितेंद्र नागोजीनं. रजत कदमनं मैदानावर पाऊल टाकले आहेत. माघारी परतलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय तो राजाराम गवस, मॅन फ्रॉम सावंतवाडीचा खेळाडू. रजत कदमनं मैदानावर पावलं टाकले आहेत. सर्वोत्कृष्ट फलंदाज सन्माननीय राजू तानावडे यांच्याकडून. सर्वोत्कृष्ट गोलंदाज सुबॉय वॉशिंग सेंटर सन्माननीय सुहास नाईक यांच्याकडून. सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक सन्माननीय आई वॉशिंग सेंटरचे मालक व गॅरेजचे मालक सन्माननीय लक्ष्मण नाईक यांच्याकडून. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक सन्माननीय विशाल नाईक भटपावणी समाज कल्याण अधिकारी यांच्याकडून. अंतिम सामन्यासाठी टेबल पॉईंट सन्माननीय संदीप उर्फ पप्पू जोशी यांच्याकडून. नवीन फलंदाज रजत कदम स्ट्राईकला. टप्पा पडल्यानंतर उंच घेतो चेंडू. सन्मान दिला होतो पहिल्या चेंडूवर. प्रत्येक मॅच साठी सामन्यासाठी टी शर्ट सन्माननीय नुना आप्पा आग्रावाडी यांच्याकडून. स्पर्धेसाठी लागणारे चेंडू सन्माननीय सुभाष नाईक, सरपंच उपसरपंच आरोंदा यांच्याकडून. स्पर्धेसाठी पिण्याचे पाणी पुरस्कृत केलंय सन्माननीय मुकुंद योगेश नाईक कासकेलवाडी यांच्याकडून. ज्यांनी सहकार्य केले, ज्यांच्या संकल्पनेतून या स्पर्धा आपण पाहतोय त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. खूप खूप धन्यवाद आम्ही या ठिकाणी देतोय. तुमच्या सहकार्यामुळे, तुमच्या संकल्पनेमुळे ही स्पर्धा रंगते. सुंदर फटका, नेत्रदीप पद्धतीचा फटका. चेंडू या ठिकाणी मात्र जातोय तो सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी. 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर पाहायला मिळालाय. 24 धावफलकावर विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. एकतर्फी सामने आले. पहिले सामने तुळशीचे आले. सर रंजनकडे मन जिंकली होती. विपुल पवारनं जलवा केला होता आणि सरते शेवटी या मैदानावर संदेश कुंडेकरनं आज विजयाचा फटका झेंडा या ठिकाणी फटकावलाय. 3 सलग सामने विजय होत दिमागदार केलाय आमचा मित्र अचोरे या ठिकाणी पोहोचतोय. एल्विस
आपलं सहर्ष स्वागत कमेंट्री बॉक्स मधून सातारी भद्र चषकच्या माध्यमातून सर्व टीम आमची दक्षिण रुबांडा संघाची सर्व सपोर्टर्स टीम ज्यांचं आम्हाला कायम मार्गदर्शन असतं त्या स्पर्धेचा आनंद लुटतायत सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सामना जवळजवळ एकतर्फी पाहायला मिळतो. विपुल पवार आमच्या मान्य कक्षाच्या एंडकडनं साखळी फेरीतील अंतिम सामना आणि अंतिम सामन्यातील काही फक्त थोडा अवधी बाकी आहे. फक्त 7च धावांची आवश्यकता. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवशी एकापेक्षा एक रत्ती महारथी. थोडस टेन्शन पंचांचं वाढेल मैदानावर कारण सामने तुळशीचे होतील मैदानावर. 25 धाव फलकावर. 2 दिवस किशोर भगत नव्हते आज उद्या किशोर भगत पण पाहायला मिळतील. म्हणजे या खेळाडूंनी अनेक मैदानं गाजवले आहेत पंचांनी. सुंदर फटका मैदानावर. फटका फसलाय की काय धोक्याची घंटा गावरे सावळचे. हे कार्य अगोदर पाहिजे होतं सुरुवातीला पाहिजे होतं. म्हणजे स्पर्धी संघाला जसं केली खेळी करायची होती मैदानावर गोलंदाजी करायची होती. 60 जरी जावं झालं असतं रेगे सर तर मॅच टफ फाईट झाली असते मैदानावर. संध्याकाळचं सत्र होतं. एक तगडा खेळाडू माघारी परतलाय. संघाच्या स्टारकाश माघारी परतलाय आणि संघाच्या तगड्या खेळाडूनं आक्रमण जो नेहमी पसंत करतोय तो मैदानावर पाऊल टाकतोय. मोहम्मद शेख मॅन फ्रॉम शेरलेचा खेळाडू फिटनेस ट्रेनर आहे मोहम्मद शेख आणि आज तो मैदानावर पाऊल टाकतोय. मॅन फ्रॉम शेरले तालुका सावंतवाडीचा खेळाडू मैदानावर. आज मोहम्मदला कार्य करावं लागेल. मोहम्मदने पण इन्सुली प्रीमियर लीग गाजवली आपल्या फलंदाजीने. फटकेबाजी सुरेख पद्धतीची केली होती. पंचवीस धाव फलकावर. सामना MS धोनी स्टाईलने समाप्त करतोय की काय मोहम्मद. विपुल पवार समोर आहे. सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा या ठिकाणी वळण घेतलंय. बाहेरच्या दिशेला गेला. हलक्या हाताने घेऊन काढायचा होता. मोहम्मद नेहमी मोठे फटके मारणे पसंत करतो गेल आणि बघूया MS धोनी स्टाईलनं सामना समाप्त होतोय की काय. 25 धाव फलकावर. गती परिवर्तन काम करून गेलाय. विपुल पवारला माहिती होतं मोहम्मद नेहमी आक्रमक असतो मोठे फटके मारण्यासाठी. गती परिवर्तन करायचे. रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो ऐन मगेश आणि चेंडूवर या ठिकाणी मात्र चेंडू फिरवला रोल केले फिंगर चेंडूवर आणि त्यानंतर स्लोअर वन पद्धतीचे चेंडू. त्यासाठी दाद द्यावी लागेल या मैदानावर. प्रत्येक क्षण दाखवते tenniscricket.in ची टीम. आपल्याला पण सलाम आहे कॉमेंट्री बॉक्स मधून. आडव्या बॅटनं मोठा फटका पाहायला मिळतो हवेच्या दिशेनं. MS धोनी स्टाईलनं जी वार्ता केली मोहम्मद बद्दल ती त्यानं सत्यात उतरवली आहे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सुरुवात केली दिमाखात जण अनेक मैदान गाजवले आणि हा खेळाडू अतिशय मात्र स्टारकाश बनला गेला. देवगडचं मैदान गाजवलं. गोवा राज्यात सुरेख खेळाचं प्रदर्शन केलंय. हल्लीची सुपर ओव्हर सांगेम प्रीमियर लीग त्यानं गाजवली. तो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कर्णधार पद ज्याच्या नावावर घोषित केलाय. गणपती और सरळ संघाचा कर्णधार मॅन फ्रॉम मस्तोडा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोहन सालगावकर. आयकॉन खेळाडू या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि सन्माननीय या स्पर्धेचे सर्व सन्माननीय अनंत उर्फ बाबू नाईक